यंगस्टर कोलारे संघ जर सेकंड राऊंड प्राप्त करतोय तर श्री 11चे पॅकर आहेत आपण पाहतोय या ठिकाणी नरेंद्र गोमारे यांच्याकडून त्यांना उद्या एकविरा ट्रिप असणार आहे. तर रवींद्र डांगरे सर त्याचबरोबर अशोकजी ठोंबरे सर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्यानंतर नंदुशेठ मस्कर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. तर पंचांनी या ठिकाणी DRS घेतला की चेंडू अबो दी वेस्ट ऐकण्याचं चेकिंग केलं. बॅट्समन रिव्ह्यू आहे. फेअर डिलिव्हरी. 22चा चौकार इथून मिळेल आणि बॉलिंग मार्क वरती आहे बंटी. वेगवान चेंडू मिस्टेक करून चालणार नाही. टीम श्री 11 यंगस्टार कोल्हारेच्या विकेट किपर आणि फिल्डरला. आणि बॅटिंग करतोय दोस्ती ग्रुप मार्केवाडी. पहिल्यांदाच या नवीन खेळाडूंनी उभारलेला हा संघ आहे दोस्ती ग्रुप मार्केवाडी. पहिला राऊंड आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती विपक्षी टीमला त्याने पराभूत केलं होतं आणि आता पहिल्यांदा बॅटिंग करतात बंटीच्या अगेन्स्ट. खोदून काढलाय चेंडू समोर खेळलेत. रनआउटची चान्स बनतीये. यस पंच सांगतात की बॅटर इथे पोहोचलाय सिंगल रन मिळेल. गणेशजी दुर्गे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. गणेशजी दुर्गे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. समोर एकच धाव. सिंगलने आता दोस्ती ग्रुप मार्केवाडीचा स्कोर इथून उभारत असताना बॅटर स्कोर झालाय पहिल्या 4 चेंडूमध्ये धावा 6. या दरम्यान आपण पाहतोय बैलगाडा शर्यत मधले खूप मोठे नाव बदलापूरचे युवा उद्योजक माननीय आकाशजी राऊत सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. पंच थोडं 2 मिनिटं फक्त सामना थांबवायचंय. या ठिकाणी डीजे मास्टर एक संगीत होऊन जाऊन द्या. एक महत्वपूर्ण संगीत बदलापूर मधील युवा उद्योजक आणि बैलगाडा शर्यतीमधलं खूप मोठं नाव आकाशजी राऊत सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं करूया या व्यासपीठावरती स्वर्गीय आर्यन 11 चषक मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांचं असलेलं अखंड प्रेम आमचे आकाशजी राऊत सर यांच्या सहकारी सोबत या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं करूया स्वर्गीय आर्यन स्मृती चषक 2025 या स्पर्धेचे आयोजक संदेशजी हजारे सर आणि आई एकविरा क्रिकेट संघ कोलारे यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर दोस्ती ग्रुप मार्केवाडीचा स्कोर येतो धावा 7. बॅटिंगसाठी ऋषी आणि अजय. 7 धावा पहिल्या ओव्हरमध्ये धावा फलकावरती आहेत. पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होत असताना जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण पाहुण्यांचं दमदार स्वागत स्वर्गीय आर्यन स्मृती चषकामध्ये इथे करत असताना संदेश हजारे दादा आणि संपूर्ण कोलारे ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी राऊत साहेबांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. राऊत साहेब आले आणि इतकी भव्य दिव्य नाईट टुर्नामेंट आणि या नाईट टुर्नामेंटमध्ये राऊत साहेब इथे आल्यानंतर कोल्हारे ग्रामस्थांचं प्रेम या सर्व खेळाडूंचं देखील प्रेम आणि राऊत साहेबांचं दमदार स्वागत
संदेश हजारे दादा आणि कोल्हारेकरांच्या वतीने इथून करण्यात आलं. रायगड आणि ठाणे जिल्हा बैलगाडा शर्यत संघटनेचे उपाध्यक्ष आकाशजी राऊत आणि कमी वयामध्ये खूप मोठं नाव उद्योजक क्षेत्रामधील हे मोठं नाव आज या व्यासपीठावर त्या खरं आमचा हो भाग्य समजलं जात आहे. आकाश सर वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात, आपलं या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सामाजिक क्षेत्र असू दे, कोरोना काळामध्ये खऱ्या अर्थानं शिरगाव परिसर, कात्रप परिसरामध्ये आणि खऱ्या अर्थाने तिथे असलेलं मोहनपाम आणि मोहनपाम एरियामध्ये अनेक बैलगाडा जो घाट आहे आणि जे आपण पाहायला गेलं बैलगाडा चौक आपण पाहायला गेलं ती या चौकामध्ये नेहमीच आपण आकाश राऊतबद्दल विचारा. गोरगरिबांचा दाता म्हणून आकाश राऊत यांच्याकडे पाहिलं जात आहे. कोरोना काळामध्ये त्यांनी शिरगाव परिसर, कात्रप परिसरामध्ये या बदलाव विभागामध्ये केलेलं खूप मोठं काम आणि दादांनी मोहनपाम एरियामध्ये त्यांनी अखंड जे प्रेमत पाहिलं गेलं आणि दादांचा परिचय ज्या बदलापूरमध्ये आपण पाहतो सर्वीकडे पाहिलं जात आहे आणि बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून दादा आता संपूर्ण भारतभर ज्यांचं नाव घेतलं जाते आकाशी राऊत सर आज आयोजकांच्या वतीने आपलं या व्यासपीठावरती स्वर्गीय आर्यस मोती चषक 2025 पर्व 7वेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. संभाजीच्या गोलंदाजीवरती बॅटर ऋषीच्या बॅटमधून सिक्सर आलाय. आता श्री 11 यंगस्टार कोल्हारेच्या गोलंदाजावरती आक्रमण चढवलंय ते बॅटर ऋषीने. पुन्हा एकदा प्रयत्न तोच होता. डॉट बॉलची फेक झाली संभाजीकडून. धावसंख्या ती 14. एकदा जीवनदान जरूर मिळालंय बॅटर ऋषीला, पण आता त्याचा फायदा घेत असताना स्कोर झालाय तो 14. 3 चेंडू संपलेत, स्कोर आहे तो 14. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. फटका ऋषीचा, हवेचा वेध, स्वतः बॉलर संभाजी चेंडूच्या खाली आणि कॅच. बॅटर इथून आउट होईल. सलामीचा फलंदाज ऋषी इथून परतला. डीजे माझे सर या ठिकाणी पाहता जर आज श्री 11 यंगस्टार कोलारे सेकंड राऊंड या ठिकाणी पार करतो आहे तो उद्या सकाळी लगेच नरेंद्र गोमारे दादा लक्षा सर्जा ग्रुप किंग 5000 नरेंद्र दादा गोमारे यांच्या वतीने लगेच उद्या एकविरा ट्रिप आहे. गोलंदाज संभाजी फुल टॉस, ताकद लावली आणि पकडली कॅच. आणखीन एक झटका, बॅक टू बॅक विकेट. श्री 11 यंगस्टार कोल्हारे बंटी नंतर संभाजी आला आणि संभाजीने 2 झटके दिलेत दोस्ती ग्रुप मार्केवाडी टीमला. जी संघ क्षेत्ररक्षण करतोय ना यांच्यासाठी हरीश दादा गायकवाड यांच्याकडून एक बोकड आहे आणि तो बोकड थोड्याच वेळात या ठिकाणी येईल. आणि आज खऱ्या अर्थाने गोलंदाज आहे अजय संभाजी याचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्ताने सुरेख कामगिरी या ठिकाणी करतोय. प्रदीप गायकवाड यांच्याकडून हॅट्रिकसाठी 1000चं पारितोषिक आहे. त्याचबरोबर संदीप सर या स्पर्धेचे आयोजक संदेश हजारे दादांकडून देखील हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि आता जी कॅच पकडली बंटीने त्यासाठी गायकवाड दादांकडून 200 रुपये. इथून अलोंग दी कार्पेट केले समोरच्या दिशेने. एकच सिंगल मिळेल. स्कोर इथून 1 ने वाढलाय. धावा संख्या 2 ओव्हरचा खेळ इथून संपला आणि धावा त्या मार्केवाडी संघाच्या 15. 2 ओव्हर 2 विकेट, धावा त्या 15. धनाजी जोगले, बालू तांबोली आणि महेशजी जोगले सर या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. चार ओव्हरची मॅच आहे. जास्त वेळ घेऊ नका टीम श्री 11 यंगस्टार कोल्हारे, आपण याची नोंद घ्या.
पुन्हा नियम येत होता, कारण 5 षटकामध्ये आपण 25 मिनिटं टाइम देतो, 4 षटकामध्ये 20 मिनिटाचा, पहिली 3 षटकं 15 मिनिटामध्ये पूर्ण करायला पाहिजेत. टाइम लागला जाईल. नितेश तरे स्कोरर आहे, टाइम तिकडे ॲडजस्ट करून घ्यायचं लगेच आणि कॉल करा लगेच. एक्स्ट्रा टाइम होत असेल जे नियमाप्रमाणे जे आपण कारवाई ती कारवाई करण्यात यावी. यानंतर होणारी मॅच असेल जय कोळंबा माता शेलू आणि सिद्धिविनायक नेरलपाडा. दोन्ही संघांचे कर्णधार आपण रिपोर्टिंग करा. जय कोळंबा माता शेलू आणि सिद्धिविनायक नेरलपाडा. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. 2 ओव्हरमध्ये स्कोर झालाय. दोस्ती ग्रुप मार्केवाडी संघाचा धावा 15. 4 ओव्हरची मॅच आहे, म्हणजे आता 2 ओव्हरचा खेळ इथून बाकी आहे. श्री 11 यंगस्टार कोलारेकडून बंटी संभाजी नंतर आला 3ऱ्या ओव्हरमध्ये कैलास. पहिला बॉल कैलासचा, पहिलाच बॉल आणि त्यावरती फटका चढवलाय समोरच्या दिशेने, ठोकलाय तो चौकार. ताकदवान फटका होता बॅटर प्रवीणचा. नवीन खेळाडूंनी बांधलेल्या संघामध्ये हा एक अनुभवी खेळाडू प्रवीण आणि त्याच्या अगेन्स्ट येतो कैलास. समोर होता, बॅटवरती होता, अलोंग दी कार्पेट चेंडू चाललाय, समोर खेळाडू तैनात आहे. एकच धाव मिळेल. सिंगलने स्कोर मध्ये एका धावेची ॲडिशन झाली. धावसंख्या दोस्ती ग्रुप मार्केवाडीची 20 धावसंख्या. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. श्री 11 यंगस्टार कोल्हारेचे बरेचसे सपोर्टर करतर या मॅचचा आनंद घेतात आणि प्रत्येकाला वाटते की आपला संघ जिंकावा. पण दोस्ती ग्रुप मार्केवाडी देखील नवीन जरी असेल तरी परफॉर्मन्स त्यांचाही चांगला आहे. बॅट ब्रश झाला, मागे चालला चेंडू, शॉर्ट फाईन लेग मधून चेंडू अडवलाय. वागुड फिल्डिंग, पायाने चेंडूला अडवलं. या दरम्यान 2 धावा कंप्लीट. फिल्डिंग जरी झाली असली तरी बॅटरने संधी साधली. 2 धावांची ॲडिशन झाली. स्कोर वाढलाय 2 धावांनी 22 धावा. एफर्ट्स भरपूर आहेत. श्री 11 यंगस्टार कोलारेच्या खेळाडूंचे एफर्ट्स भरपूर आहेत. फिल्डिंगमध्ये चांगलं योगदान ते देत आहेत. पण बॅटिंगमध्ये देखील आता दोस्ती ग्रुप मार्केवाडीच्या बॅटरचा आक्रमक रवैया मैदानाच्या आतमध्ये जर त्यांनी ठेवला तर मोठा स्कोर त्यांना उभारता येईल. गोलंदाज कैलासच्या अगेन्स्ट फटका समोर खेळलेत. लॉंग ऑफचा खेळाडू, मिस्टेक झाली, चेंडू सीमा पार, आलाय चौकार. हवे ते चेंडू, यष्टीरक्षक धावला आणि पकडली आहे कॅच. बॅटर आउट. अफलातून कॅच. गोलंदाजावरती तो आक्रमक बॅटिंग करू शकतो. त्या अनुषंगाने फिल्डिंगमध्ये 100% देत असताना इथून मिस्टेक आता थांबवल्यात. एक चौकार जरूर गेला पण त्यानंतर कॅच आउटच्या स्वरूपात फलंदाजाला बाद केला आणि आता धावसंख्या ती 26. कैलासचा ओव्हरचा 1 चेंडू बाकी आहे. तर आमचे गायकवाड दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादाला विनंती करतो जित्यावरून या ठिकाणी उपस्थित झालेत. दादा या व्यासपीठावरती आमचे बंधू गायकवाड दादा या. आपलं या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. आणि माऊली अजून कोण असतील तर जरूर आमच्याकडे कॉलच्या संपर्कात राहा. पाहुण्यांना आपण व्यासपीठावरती बोलूया. लास्ट बॉल महेंद्रच्या बॅटला ब्रश झालाय. मागे क्षेत्ररक्षक तयार आहे. एकच धाव मिळेल. ओव्हर इथून समाप्त झाली. 9 धावसंख्येच्या ॲव्हरेजने दोस्ती ग्रुप मार्केवाडीचा स्कोर आहे. धावसंख्या 27 धावा म्हणजे आवाक्यामध्ये धावसंख्या अजूनही. कारण सुरुवात जेव्हा केली होती बंटीने धावा दिल्या होत्या त्या मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये संभाजी आला, त्याने धावा दिल्या 8. 2 ओव्हरमध्ये 15 होत्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये
12 धावा कैलासने खर्च केल्या. अशा एकंदरीत 3 ओव्हरमध्ये 27 धावा झालेल्या आहेत आणि जीवनदान देणं हे कितपत महाग ठरू शकतं ते आपण अजय लवकर बाद झाला, त्याला जीवनदान मिळालं होतं, त्याने 7 धावा केल्या. त्यानंतर ऋषी होता, त्याने 8 धावा केल्या. आता जबाबदारी प्रवीण आणि महेंद्रच्या खांद्यावरती आहे. त्यामुळे आता हे दोन खेळाडू श्री 11 यंगस्टार कोलारेच्या विरोधात लास्ट ओव्हरमध्ये किती धावा उभारतील. जर का स्कोर 40 पार गेला, 27 वरून जर 40+ स्कोर गेला तर मात्र चॅलेंजिंग धावा होऊ शकतात टीम श्री 11 यंगस्टार कोलारेसाठी. बघायचं नरेंद्र गोमारे साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ. नरेंद्र गोमारे जेव्हा जेव्हा पुरस्कृत करतात ना, एक ना एक संघ त्यांचा ट्रॉफीपर्यंत पोहोच. आज खरं तर श्री 11 मार्केवाडी संघ जरी परतलाय तरी श्री 11 यंगस्टार कोलारे आणि श्री 11 बीड संघाकडून मात्र नरेंद्र गोमारे साहेबांना अपेक्षा भरपूर आहेत. आणि काय दैदिप्यमान स्पर्धा. संदेश हजारे दादांचं हे आयोजन. लास्ट ओव्हरची सुरुवात. पहिलाच बॉल, महेंद्रचा शॉट, शॉट सीमा पार, ठोकलाय षटकार. ऋतिक वरती एक मोठा फटका, सिक्सर इथून आलाय लास्ट ओव्हरला. इथून स्टार्टिंग करत असताना रिप्ले मध्ये हा शॉट तुम्ही बघू शकता. भरपूर उंच, भरपूर उंच आणि त्यानंतर बाउंड्री पार आणि आयवा कॅच ड्रॉप झाली. पुन्हा एकदा वन्स अगेन बॅक टू बॅक सिक्सर. धमाका बॅटर महेंद्रचा. पॉवर ऑफ दोस्ती ग्रुप मार्केवाडी. ठोकले ऋतिकला लगातार 2 सिक्सर. गेम इज ऑन, इट्स टाइम टू फायर. आणि फायरिंग करत असताना आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांचा कर्दन काल. बॅटर महेंद्रचा बॅक टू बॅक आलाय. इथून चेंडू सीमा पार. चौकार आलाय, पण त्यानंतर इथून मैदानाच्या आतमध्ये. श्री 11 यंगस्टार कोलारे संघासाठी हा बोकड आहे. हरेश गायकवाड यांच्याकडून हा बोकड देण्यात आलेला आहे. आणि हरेश गायकवाड म्हणाले इथे बोकड आहे, जर कधी पहिला नंबर मारला श्री 11 ने डायरेक्ट आदत बैल आहे त्यांना. ते ग्रामपंचायत उपसरपंच हनुमान शेठ गायकवाड साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचंही व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत. संदीप सर, आता मैदानाच्या आतमध्ये दोस्ती ग्रुप मार्केवाडीच्या बॅटरचा धमाका. गोलंदाजाने चांगला चेंडू टाकला, बाउन्स चेंडूचा मारा केला. चेंडू इथून डॉट. 2 सिक्सर ठोकले होते महेंद्रने, तो आउट झाला. आणि आता नवीन बॅटरकडे 2 चेंडू आहेत या इनिंगचे. स्कोर आहे धावा फलकावरती 39 धावा. 2 चेंडू आहेत, दोनही चेंडू हिट करण्याचा प्रयत्न बॅटर करेल. समोर यष्टीरक्षक पकडली कॅच. फलंदाज परतेल. एकच बॉल आता शिल्लक आहे. चला नवीन बॅट्समन लगेच चला आपण. अजय सर, लक्षात सर्जा मथुर किंग ग्रुप 5000 परफेक्ट नियोजन. हरेश दादा गायकवाड यांच्याकडून जर ही मॅच श्री 11 यंगस्टार कोलारे संघ जिंकतोय तर त्याच्यासाठी बोकड आहे. आणि बोकड या ठिकाणी आलाय लगेच. बोकड पोहोचलाय. जसं वेल बेटर कॅमेरामॅन, जरूर त्या बोकडवरती आपण लक्ष केंद्रित करा. श्री 11 यंगस्टार कोलारे संघ जर आज विन होतोय ही मॅच तर सर्जा, लक्षा, पक्षा, भारत या नंदीचा अर्थात या सर्व नंदींना मैदान उतरवणारा परफेक्ट ग्रुपचं नियोजन जे नियोजन करणारे हरीशदादा गायकवाड किंग 5000 यांच्या वतीने तो बोकड आहे. तो बोकड या ठिकाणी आलेला आहे. एक बोकड आम्ही पाहिला होता वाकदच्या मैदानावरती. सोगले आहेत ना इथे वाकदच्या मैदानावरती एक बोकड आम्ही पाहिला होता.
सुसाट वेगात आलता 4-5 बोकड घेऊन गेला असता. इथेही बोकड या ठिकाणी आलाय. लास्ट बॉल, शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती ठोकलाय सिक्सर. 4 ओव्हरमध्ये धावा झाल्यात 45 आणि 46 धावांचं लक्ष इथून देण्यात आलंय. थँक्यू. आपण पाहतोय या ठिकाणी आपण थोडस पाहुण्यांच्या स्वागताकडे जाऊया. आपण संदेशजी आजार यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते नंदकुमार म्हस्कर दादा यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं. नंदकुमार म्हस्कर दादा यांचं आपण या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करायचं. त्यामध्ये घर शर्तीच्या बैलगाडा शर्यतमधले आणि आमच्या परिसरातले खूप मोठं नाव नंदकुमार म्हस्कर दादा यांचं आपण या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. आणि त्यानंतर आजचे प्रमुख असतील, आजचे प्रमुख पाहुणे, या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण रायगड ठाणे बैलगाडा शर्यत संघटना उपाध्यक्ष, युवा उद्योजक आणि बदलापूर उद्योग क्षेत्रामधील खूप मोठं नाव, सामाजिक क्षेत्रामध्ये अव्वल स्थान असलेले आमच्या सर्वांचे लाडके, कमी वयात ज्यांनी नाव आपलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवलं ते आकाशजी राऊत सर यांचं या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य संयोजक आयोजक संदेशजी आजारे सर यांच्या वतीने त्यांचं भव्यपुण्य मान सन्मान या ठिकाणी केला जात आहे. दादांचं या स्पर्धेमध्ये मानपूर्वक हार्दिक स्वागत, सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर आकाशदादा राऊत यांच्या सोबत आले त्यांचे सर्व सहकारी वर्ग, जेके शेलू संघाचे कॅप्टन टॉस साठी वैभव पाटील, आदित्य गायकवाड या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत आपण या ठिकाणी करूया. त्याचबरोबर आपण जिते ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच हनुमंत शेठ गायकवाड यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. मंगेश जोगले, धनाजी जोगले आणि बालू तावाने या आपण आपलंही या ठिकाणी स्वागत केलं जाईल. चला जेके शेलू संघ, जेके शेलू राजू तरे दादा, चला टॉससाठी सिद्धिविनायक नेरळपाडा संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. पाहुण्याचं या ठिकाणी स्वागत केलं जाते. चला लक्षा सर्जा, भारत पक्षा, मथुर, शेहेचाळीस धावांचं लक्ष असेल. 46चं टार्गेट आहे. जेके शेळूचे कर्णधार, शेळू संघाचे कॅप्टन आपण लगेच टॉससाठी या. बॅट्समन पाठवा श्री 11 यंगस्टार कोल्हारे. 46चं टार्गेट आहे. कंपल्सरी चेसिंग असेल आणि टॉससाठी दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित झाले. टॉससाठी जॉईन होतील कॉम्बॉक्समध्ये संदीप गायकवाड सर. तर नंदकुमार म्हस्कर दादा या आपल्या शुभ हस्ते, दोन्ही संघ घरचे संघ आहेत आणि दादांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. सिक्स रनचा टार्गेट आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात बंटी आणि त्यांच्या साथीला तनिष ही सलामीची जोडी मैदानाकडे रवाना होतीये. मृणाल मस्कर जॉईंट होते टॉस बॉक्समध्ये आणि खऱ्या अर्थाने एकीकडे अक्षय म्हात्रे, दुसरीकडे साई आणि खऱ्या अर्थाने या दोन संघादरम्यान टॉस या ठिकाणी केला जातोय. तर जरूर आपण पाहतोय टॉस केला जातोय आणि जे के शेलू ते कालच आम्ही सांगितलं राजू. ओके, साई दादा जो आला नाही त्याच्यामुळे डिसिजन पेंडिंग आहे आणि या ठिकाणी आपण संदेश जोशी यांना विनंती करतो या मृणाल मस्कर, कुमार मृणाल मस्कर आमच्या भाचीचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे आणि तिचंही नाव लिहून घ्या आपल्या लकी ड्रॉमध्ये. त्यानंतर आमचे फुलोरे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. संदेशजी जोशी यांच्या शुभ हस्ते आमचे फुलोरे दादा यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. टॉस जिंकला जे के शेलू संघाने. रुपेश कराले, चला जॉईंट वर रुपेश. आपण दोन्ही संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी आहेत.
सिद्धिविनायक नेरल पठाण जे के शेलू संघ रुपेश कराले यांच्याशी संपर्क साधायचे. संदेश जोशी यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते फुलोरे दादा यांचं आपण या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करायचे. या दादा. तर धन्यवाद. पुन्हा एकदा मॅचकडे आपण बोलूया आणि जिथे जॉईंट होतील आपण पाहतोय. पुन्हा एकदा अजय सर प्लीज मॅच कंटिन्यू करायची आपल्याला. 46चं टार्गेट आणि पहिला धक्का लागलाय तो श्री 11 यंगस्टर कोलारे संघाला. तनिष इथून आउट झालाय. कॅच भरपूर उंच गेली होती त्या कारणास्तव तनिषला इथून परतावं लागेल. थोडा नाराज आहे, थोडा निराश आहे, कारण श्री 11 यंगस्टर कोलारेसाठी या मेन मॅचमध्ये त्याला आपलं बॅटिंगचा परफॉर्मन्स दाखवायचा होता. बघा जर का श्री 11 यंगस्टर कोलारे संघ इथे जिंकतोय तर त्या संपूर्ण टीमसाठी बोकड देण्यात येईल आणि तो बोकड या ठिकाणी आणण्यात आलाय. आता खरं तर त्यांचा परफॉर्मन्स कसा होईल यावरती त्या बोकडाचं भवितव्य निर्भर आहे. बंटी आणि संभाजी आज खरं तर संभाजीचा वाढदिवस आहे. आपल्या संघासाठी त्याला किमया करावी लागेल. बंटीचा आज वाढदिवस आहे माफी असावे आणि बंटीला इथून आज स्पेशल इनिंग खेळावी लागेल. फटका पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे चेंडू चाललाय बाउंड्री पार चौकार. थँक्यू डीजे डीजे. ना आणि त्याचबरोबर ज्यांचा आज वाढदिवस आहे मी बुवांनाही आमंत्रित करेल की बुवा आपणही व्यासपीठावरती यावं. जबरदस्त सुरुवात झाली. फटका हवेत आहे समोरच्या दिशेने. स्वतः गोलंदाजाने कॅच कॅरी केली. बॅट्समन आउट. झटका दुसरा. एक विकेट गेली होती. सावरायचं होतं तिथे आणखीन एक झटका लागलाय श्री 11 यंगस्टर कोलारेला. फटका वारी है प्रॉपर कनेक्ट टाइमिंग बेमिसाल. चेंडू ओव्हर दी रोप. षटकार. खतरनाक शॉट होता. नवीन बॅट्समन कैलासचा गेल्या गेल्या मैदानावरती तुटून हल्ला केला गोलंदाज अजय वरती. ठोकलाय त्याने षटकार. 4 बॉलमध्ये 46चा पाठलाग करत असताना श्री 11 यंगस्टर कोलारेचा स्कोर आहे 10 धावा. 2 झटके लागले तरी देखील नवीन गेलेला कैलासने प्रेशर घेतलं नाही आणि त्याने सिक्सर ठोकला अजयला. ही खरं तर बेधडक खेळली श्री 11 यंगस्टर कोलारेला. मागे पकडली कॅच. बॅट्समन आउट. आणि मेन म्हणजे आम्ही आधीच म्हटलं की श्री 11 यंगस्टर कोलारे जर जिंकतोय तर त्या संघाला बोकड दिला जाणार आहे. म्हणजे किमान बोकडासाठी देखील या खेळाडूंना खेळावं लागेल. बघा महेश पेरणे उपशाखा प्रमुख आपण पाहतो दामोते यांचंही आज वाढदिवस आहे आणि त्यांचंही आपण पाहतोय या व्यासपीठावरती त्यांचं बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. कैलास इथून परतला. एक षटकार काफी नव्हता कारण संघाला 46 चेस करायच्या. 5 चेंडू आणि 10 धावा. 3 विकेट आउट झालेत श्री 11 यंगस्टर कोलारेचे. खरं तर खेळाडू कक्षाच्या बाजूलाच विजयाचा तो बोकड त्या ठिकाणी आहे. कारण त्या बोकडाचं ओरडणं कदाचित खेळाडूंच्या कानावरती घुमत असेल. लास्ट बॉल होता. अजयची ओव्हर पॉवर प्लेची इथून समाप्त झाली. 10 धावा झाल्यात. 18 बॉलमध्ये स्कोर पाहिजे 36. तर या दरम्यान संतोषजी हजारे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर पद्माकरजी गोमारे साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी होतंय. गोमारे साहेब आपलं देखील स्वागत.
18 बॉल 36 मध्ये आता 12 धावसंख्येचं रिक्वायर्ड रन रेट येऊन पोहोचलंय. प्रेक्षकांसाठी आयवा कॅच जर पकडली तर विजय गोमारे आणि सुभाषजी मस्कर यांच्याकडून आयवा झेलसाठी स्मार्ट वॉच असेल. तर श्री 11 यंगस्टार कोलारेच्या बॅट्समनसाठी आता मोठा कॅश प्राइज आहे. समीर मिनमिने, हरेश गोमारे, शैलिक हजारे, संजय हजारे, सचिन शेंडे या पाचही जणांच्या वतीने जर का कोणत्याही बॅटरने षटकार हॅट्रिक ठोकली रोख रक्कम 4000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जे के शेलू संघ आपला डिसिजन इथे कळवा. पहिला चेंडू सुरुवात झाली. 18 बॉल 36 चेस करायच्यात. पहिला डॉट बॉल. आता 17-36 चं समीकरण आहे. जे के शेळू संघ, राजू तरे सर आपला डिसिजन सुपूर्द करा. नेरलपाडा संघ आपल्या निर्णयाची वाट पाहतोय. फुल टॉस आडव्या बॅटने आणि ठोकला काऊ फेसच्या वरून षटकार. बंटीच्या बॅट मधून तुफानी बॅटिंग करतोय. तर 18-36चं इक्वेशन 2 ओव्हरच्या आतमध्ये चेस करता येईल आणि आता त्याला थांबवणं कठीण होईल का पवनसाठी. कारण जर का 3 ठोकले तर हरेश गोमारे यांच्याकडून 3 कोंबड्या आणि 1000 रुपये देखील असतील बॅटरसाठी. आणखी कॅश प्राइज भरपूर आहेत. गणेश हजारे आणि मयूर हजारे यांच्याकडून देखील षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये. 5000 गोट्या दादाकडून. फटका इथून आलाय. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू समोर खेळाडू एकच जा. 1 रन मिळाली. जे के शेळू संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. जे के शेळू संघ बॅटिंग करणारे, नेरळपाडा संघ आपली फिल्डिंग असणार. आकाश गवळे आणि प्रतीक गोमारे यांच्याकडून देखील षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. भरपूर कॅश प्राइज आहे. पण आता मॅच आधी 15 बॉल आणि धावा पाहिजेत 29. 15 बॉल 29. समोर खेळले गोलंदाजाच्या वरून चेंडू निघालाय. खरं तर गोलंदाजालाही उलटी उडी घ्यायला या चेंडूने भाग पाडली. सामना असाच उलटफेर करावा लागेल श्री 11 यंगस्टार कोलारेच्या बॅटरला. सामना 14 बॉल आणि धावा पाहिजे जिंकण्यासाठी 28. 14 बॉल 28. 4 षटकार इथून जर खेचले बंटीने तर मॅच श्री 11 यंगस्टार कोलारेच्या खात्यामध्ये येईल. गोलंदाज तयार. बॅट्समन आउट. डीजे ओव्हर कंप्लीट इथून होत असताना धावा पोहोचल्या 2 ओव्हर मध्ये 19. 12 चेंडू मध्ये श्री 11 यंगस्टार कोलारेला धावा पाहिजे 27. 12 चेंडू 27 धावांची गरज. रेफर इथून करण्यात आलाय. यस डिसिजन पेंडिंग आहे. थर्ड अंपायरच्या वतीने डिसिजन तुमच्यापर्यंत येईल.
दशरथ देशमुख यांना विनंती असेल आपण लगेच आयोजक रुपेश कराले यांच्याशी संपर्क साधे. दशरथ देशमुख चेक केलं जात आहे. फेअर डिलिव्हरी. 12 चेंडू 27 धाबांची गरज. अक्षय गवले आणि राकेश मोरे यांच्याकडून 3 लगातार षटकार मारले तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जे के शेलूने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सिद्धिविनायक नेरलपाडा, अक्षय म्हात्रे आपल्या टीमला रेडी करा. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला फिल्डिंग करायची. 12 बॉल आणि 27 धावा. आता इक्वेशन थोडं वाढलंय. इथून मॅच श्री 11 यंगस्टार कोलारेला जिंकावी लागेल. बरेच पाठीराखे आलेत आज घरच्या मैदानावरती. आपल्या पाठीराख्यांना नाराज करून चालणार आणि त्याही पेक्षा जो मॅच जिंकल्यानंतरचा बोकड आहे त्या बोकडासाठी देखील आता खेळाडूंना इथून धावा कराव्या लागतील. होऊ शकता धावा. जयवंत हजारे दादांना पूर्ण विश्वास आहे की संघ इथून उलटफेर करू शकतो. तर आपण पाहतो संदेश हजारे यांचे जिवलग मित्र गणेश लहाने यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा करूया व्यासपीठावर. अजय तू पहिलं नाव घ्यायला पाहिजे होतं. अजय गणेश लहाने या ठिकाणी उपस्थित. अजय सर आपण गणेश लहानेचं नाव लगेच घ्यायला पाहिजे होतं कारण दादांचे एकदम जिवलग मित्र. कुठे जायचंय कुठे फिरायचंय बॉम्बे कसं दाखवायचंय हे नेहमी जोडीला असतात. येस सर. त्याबरोबर आपण पाहतोय जिम ट्रेनर सूर्या सरांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. सूर्या सर आपलं सहर्ष स्वागत. सर आपण स्टेजवरती आसन असतं बाबा. चला आता मॅच बनतीये 11 बॉल आणि 25. जर का श्री 11 कोलारे संघ जर जिंकला, श्री 11 यंगस्टार कोलारे, तर नरेंद्र गोमारे यांच्या वतीने प्रत्येक खेळाडूला 700 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रत्येक खेळाडूला 700. बक्षीस भरपूर आहे. 11 बॉल 25 चा हा सामना आहे. 11 बॉल 25 चा हा सामना आहे. फटका हवेत आहे. कॅच 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 इथून ड्रॉप. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच सुटली. एकच धाव. 10 बॉल जिंकण्यासाठी आता धावा पाहिजे 24 होऊ शकतात. हे मैदान जर का जिंकायचं असेल श्री 11 यंगस्टार कोलारेला तर ऋतिका आणि कैलास वाघेला इथून चौकार षटकार मारावे लागतील कारण 10 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. खतरनाक सामना होईल. जर का एखादा षटकार आला एखादा चौकार आला तर मॅच बनू शकेल. जिंकण्यासाठी प्रयत्न भरपूर करावे लागतील. 10 बॉल 24 समोर ठेवला चेंडू. व्हाईट बॉलची फेक झाली. एक्स्ट्राची धाव आली. आता 10 मध्ये 23 पाहिजेत. प्रत्येक सपोर्टरला असं वाटतं की कदाचित या मॅच मध्ये कैलास वाघे आणि ऋतिक गेम चेंज करू शकेल. आणखीन एक व्हाईट बॉल. यस थोडा थोडा सामना थांबवा. या दरम्यान आपण पाहतोय आदरणीय किशोर शेठ दळवी आणि कल्पेशजी खडे यांचं आगमन. दमदार ग्रँड एंट्री आपण पाहतोय. किशोरजी दळवी यांच्या दरम्यान जाऊन प्रणव शेठ पाटील सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. साहेबांचं करूया आपण या ठिकाणी. त्यांच्या सोबत आपण ॲडव्होकेट संपतजी हडप सर यांचं हे सर्व आपण प्रामाणिक शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं करूया या स्वर्गीय आर्यन स्मृती चषक 2025 पर्व 7वे मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. रायगड जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख माननीय नितीनदादा सावंत आणि यांचे सर्व सहकारी वर्ग या ठिकाणी उपस्थित होत आहे. त्यांचं या व्यासपीठावरती करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ॲडव्होकेट संपतजी हडप साहेब, त्यानंतर किशोरजी दलवी साहेब, कल्पेशजी खडे साहेब, विवेक सातवी या ठिकाणी उपस्थित झालेत आणि आपण पाहतोय
सर्व पाहुण्यांना विनंती करतोय, आपण व्यासपीठावरती या क्रिकेटच्या दुनियामध्ये अनेक वर्ष त्यांनी अधिराज गाजवलंय. सध्या आपण राजकारणामध्ये पाहिलं गेलं आणि सामाजिक क्षेत्र त्याचबरोबर वकिलीमध्ये त्यांनी अभिप्राय प्राप्त केलेले ॲडव्होकेट संपतजी हडप सर आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार आमचे विवेकजी सातवी असतील. तर या आपण विनंती असेल प्रतीक सर या आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. आमचा स्वतःचा खऱ्या अर्थाने त्याचंही मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया, कारण सिद्धिविनायक नेरळपाडा संघ या ठिकाणी खेळणार आहे. या दरम्यान मी साईदादा मसने यांना विनंती करेल, या आपण आलात, कारण संदेश दादांनी अगोदर सांगितलं होतं पण तुम्ही जरा लेट येता असं राजूने आम्हाला सांगितलं होतं. आपण या ठिकाणी आलात, आपलंही या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 8-20 होत्या, आता इथून डॉट बॉल आला. आता 7 बॉल मध्ये 20. बॅट बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. श्री 11 यंगस्टार कोलारे जिंकण्याची संधी दोनही संघांना आहे. 50-50 मॅच अजूनही, कारण 7 बॉल आहेत आणि 20 धावांची गरज आहे. लढावं लागेल, जिंकावं लागेल, चेंडू सीमा पार ठोकावा लागेल श्री 11 यंगस्टार कोलारेच्या फलंदाजांना. 7 बॉल कंपल्सरी 20. फटका भरपूर उंच, शॉट शॉट शॉट, पकडली कॅच लॉंग ऑन मध्ये, झटका, बॅटर आउट.